शिवसेनेचा दसरा मेळावा असो व प्रचार सभा, दादा कोंडके आवर्जून हजर राहत असत. भाषण करत. मात्र नंतर ते अनुपस्थित राहू लागले. कारण काय तर बघूया. दसरा मेळाव्याबाबत त्यांनी सांगितलेला प्रसंग म्हटला तर विनोदी, म्हटलं तर दादांची पुढची भूमिका ठरवणारा होता. दादा म्हणतात, सुरुवातीस शिवाजी पार्कात दसऱ्याला शिवसेनेची सभा असताना मी जायचो. नंतर भाषणासाठी मला 10-15 मिनिटेच दिली जात असत. पण मग तेवढ्यात काय बोलणार म्हणून जाणं बंद केले. त्यात स्टेजवर जाताना चपला काढून जावे लागे आणि त्यामुळे चपला चोरीला जायच्या. मग मी जाणंच बंद केलं. पण एकटा जीवमध्ये दादांनी शिवसेनेच्या नेत्यांबाबत तक्रारही नोंदवली. दादा बोलले की लोक हसतात आणि मग गडबड होते. दादा फार अश्लील बोलतात असे म्हणत शिवसेनेतल्याच काही माणसांनी बाळासाहेबांचे कान भरले होते. पण दादा सांगतात, बाळासाहेब कधीच याबाबत त्यांना काहीही बोलले नाही. शिवसेनेचा एखादा नेता किंवा मंत्र्याच्या भाषणापेक्षा दादांच्याच भाषणाची लोकांना उत्सुकता वाटायची, हे शिवसेनेच्या काही नेत्यांना आवडत नसत. त्यामुळेच बैठकांना बोलावणंही बंद केल्याचे दादा नमूद करतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.